छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ सद्गुरू रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चेरावाडी गावामध्ये साराभाप्रमाणे संपन्न होणारा आपला हा अखंड हरिनाम उत्सव आज सेवेसाठी निवडलेला अभंग पैठणचे महान साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा भगवंताच्या प्राप्तीचा अचूक उपाय सांगणारा चार करण्याचा हेतू ठरव पंढरीच्या देवराला दंडवत घालून
पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया. तुम्ही पुढे सरा, जागा मोकळी ठेवा. माणसं येता येत मागून, मग नंतर तुम्हाला सांगायचं पुढं व्हा. तर जागा मोकळी ठेवू नका. आणि तुम्ही जेवढी अशी जवळ बसाल ना तेवढा कार्यक्रम ठरवून पोटभर हसला आणि त्याचा खांब मागे सटकला. पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया. त्रैलोक्याचा आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंगराजांना दंडवत घातला. आई रुक्मिणी मातेचं दर्शन, स्वानंद साम्राज्याचे महान चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली महावैष्णव ज्ञानराज यांना प्रणिपात. देहूनिवासी जगतवंदे जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊ. राष्ट्रगुरु श्री समर्थ सद्गुरुनाथ रामदास स्वामी यांच्या पाया हनुमंतरायांना पुन्हा पुन्हा वारंवार विनंती करू. सगळ्या दुःखांचा नायनाट करणार मारुतनंदन. मारुती नाही, मारुती हे हनुमंतर आहे. मारुत म्हणजे वायुपुत्र, पवनपुत्र. मारुतनंदन सुन लो मेरी पुकार, माझा आवाज ऐका. विनती वारंवार, पुन्हा पुन्हा विनंती त्यांना करू. काय विनंती करू? कथे काळी आपण असावे जवळी. विठ्ठल प्रारंभ. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे. हरीच्या प्राप्तीचा, भगवंताच्या प्राप्तीचा एकच उपाय आहे, ते म्हणजे संतांना शरणागती द्या. मला हरी नको असे कोणी जरी म्हटलं तरी देखील माणसापासून मुंगीपर्यंत प्रत्येकाला हरी पाहिजे. तुम्ही म्हणाल आमच्या गावातच बरीच माणसं आहेत. हो, आता इथं नसतील, कारण हनुमंतर आहे, खाली श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी आहे, आणि तुम्ही तर शिवसमर्थ स्मारकच बसवलंय. इथं चुकून औषधानं एक सापडणार नाही. कोण कोण कोणाविषयी बोलतोय? दारू घ्या. कोणाविषयी बोलतोय? औषध
तशा पदव्या त्यांना बरी येत आहे. दुसरी पदवी आहे बेवडा. तिसरं नोबेल प्राईज पेताळ. काय करायचं? हे स्वतःच वाटोळ करतात, घरदाराची वाट लावतात आणि समाजाचा सत्यानाश करतात. विठ्ठल कोण जर घेणारा असेल त्याला लाज कशी वाटत नाही. हे समर्थांचं शिक्षण आहे. स्मारक बसवलं ना तुम्ही, रात्रंदिवस बघणार आहे तुमच्याकडे. 10 रुपये लिहा, लिहून ठेवा. वाटोळ होणार, सत्यानाश होणार. सांगू का? कोकणी भाषेत सांगू? घरावर नांगर फिरत. विठ्ठल कठीण उत्तरे पुढे होवावया. गेली ती रंगा, राहिलं ते तसा मोठा फायद्याचा धंदा आहे. हा काय नुकसानीचा धंदा नाही. कुठला फायद्याचा आहे. एकाच्या पोरीला खोकला झाला. भिरवाडीचे सगळे डॉक्टर केले, खोकला बरा होईल. मग म्हाडलं. तिथले सगळे डॉक्टर केले, एसटीत बसायला आला तर जे हॉस्पिटलचा कर्मचारी मुंबईहून आला होता. अरे या जे हॉस्पिटलला बघू ते कसा खोकला झाला. बिचारा मुंबईला जीवाची मुंबई केली. जे केला, देशलोक केला, बॉम्बे हॉस्पिटल केलं, ससूर केम केलं, खोकलाच बरं होईना. पुन्हा बिचारा महाडला उतरला तर ओळखीचा एक माणूस भेटला. काय रे म्हणला, येरणीर मेल्यासारखा चेहरा काय केलाय? सुटकी चेहरा दिसतोय. कोण मेलही काही दुसरं नाराज का? ह्या पोरीला खोकला झाला आहे. वर्षभर औषध करतोय. भिरवाडी पासून सुरुवात केली, सगळी मुंबई फिरवले, पण खोकला गाड्या बरा होत नाही. खोकला अरे इथंच औषध आपल्या इथं लगेच. म्हणलं कुठे आहे? समोर बघ. बघितलंस? इंग्लिश वाचता येते तुला? नाही. सांगतो तुला. BAR वाचा. जी शिकलेली माणसं आहेत त्यांनी जोरात म्हणा, म्हणजे बाकीच्यांना कळत. काय नाव होतं? बार. हा बार. म्हणलं तिथं काय औषध आहे? तुला दिसतोय का एक माणूस तिथं बसलाय खुर्चीत? टेबल आहे समोर, टेबलावर बाटली आहे. दिसतंय? तुला दिसतंय? त्या बाटलीचं जाऊ द्या. जा त्या माणसाला विचार. जा. पोरीला बसवली. हा बसला. नमस्कार दादा, मोठे आशेन तुमच्याकडे आलोय. कशी काय? तो समोर माणूस आहे ना, त्याने मला पाठवलं. या माझ्या मुलीला खोकला झालाय. भिरवाडी पासून सुरुवात केली, वर्षभर फिरतोय, सगळी मुंबई फिरून आली, खोकला जात नाही. तो म्हणला तुमच्याकडे औषध आहे आणि तिचा खोकला नक्की जाईल. म्हणलं जाईल म्हणजे कुठं औषध? हे काय म्हणलं बाकी? तुम्हाला खात्री? अरे खात्री? माझी बायको गेली, माझा संसार गेला, घरदार गेलं, जमीन जागा गेली, पोरं बाळा गेली, इथं खोकला का नाही आला?
पद्मनाभ महाराजांचा अभंग आहे. अन्न पाणी सेवून राहावे, दारू ताडी पिऊ नये, अफीण माजून खाऊ नये, चंडू गांजा फोडू नये. गांजाला काय म्हटलंय? चंडू, चंडा. बरीच मंडळी आहे स्वतः वरती आणि महादेवांना पण बोलवतात. ऐकतेस ना? असं उभं राहून तुला पण गायचंय. नानातला काहीतरी चालवायचंय तुला, एवढी आठवण ठेव. ताडी माडी दारू गांजा सांभाळावी कपिला. आपण सगळी मिळून ग्रामस्थ, तुम्ही आम्ही खेळीमेळी कपिराजाला, महाप्रभू हनुमंतरायांना प्रार्थना करू. ताडी माडी दारू गांजा याच्यापासून आपणच या गावाचा सांभाळ करा. विठ्ठल. चेस्टिटी इज लाईफ असा एक ग्रंथ आहे आणि त्याचं मराठी भाषांतर आहे ब्रह्मचर्य हे जीवन. स्वामी शिवानंदांनी तो लिहिला. त्याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य, जो स्वतः तरुण दुसऱ्यालाही तारतो तो तरुण, आणि स्वतःही नरकात जातो आणि दुसऱ्यांनाही वाटोळ करतो तो म्हातारा. या अर्थाने तरुण म्हणा, आपण भारत मातेचे पुत्र आहोत. संतांनी काय केले, शहीदांनी काय केले, माझ्या वडिलांची विराशी गांधेवा. इथे कोण वडील? साधू संत महात्मे निराशी वडिलार्जित इष्टे. कोणतीच संतांनी आपल्याला दारू प्यायची? अरे दासबोध ग्रंथ आहे. गीतेसारखा ग्रंथ या पृथ्वीच्या पाठीवर
झाला नाही आणि होणार नाही विठ्ठल. तुकाराम महाराजांची गाथा वाचा तर माथा साफ होईल, तर माथ्यात किड पडतील. म्हणून सगळ्यांना लाल दिवा दाखवतो, लाल दिवा सांभाळा. जर हा दिवा बघितला नाही आणि गाडी तशीच चालवली 100% ऍक्सिडेंट आहे. आणि तो असा वाईट ऍक्सिडेंट, तुम्ही म्हणाल लगेच मरण, नाही मरण लगेच हाल हाल पावली तुम्हाला त्या वेळेला असो. हरी नको, हरीच्या प्राप्तीचा उपाय तुम्ही सांगता, आम्हाला हरी नको. महाराज गल्ली बोळात फिरत होते, देव घ्या देव घ्या. लोकांनी काय सांगितलं, देव न लगे गल्लीतून भोळातून महाराज फिरताय. देव घ्या कोणी, ऐताला घरधोनी, ऐताला घरी चाल, कुणी घ्या कुणी घ्या. लोक म्हणले देव न लगे, देव न लगे, आम्हाला देव लागत नाही, आम्हाला देव नको. का देऊ कुठं, साठवणीचे रुजले लागे. हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोण निघाला. पण हे हृदय काम क्रोध लोभ मत्सर आशा तृष्णा कल्पना वासना यांनी भरलंय विठ्ठल. पण लक्षात ठेवा, मुंगीपासून माणसापर्यंत प्रत्येकाला देव हवा. कोणी जरी किती म्हणला देव नको, पण त्याला देव हवा. तुम्ही म्हणाल लय नास्तिकाची आहे, अजिबात मंदिराकडे डोंबून बघायची नाही, भाजनाला तरी यायचीच नाही. आणि एखाद्याच्या दिवशी नेमकी मरतील काय दिसतोय का? एकादशीच्या दिवशी काय माणसं आहेत काय, त्याला कुठे देव पाहिजे, त्यांना देव पाहिजे. पहा अमृत तुषार काय या जगात जो नास्तिक आहे, देवाला म्हणत नाही, तो नास्तिक आहे असं पण म्हणतो. तो म्हणतो मला आनंद हवा, आनंद. आणि या जगात जो आस्तिक आहे, देवाला मानणार आहे, तो म्हणतो मला गोविंद हवा. पण आनंद आणि गोविंद एकच वस्तू आहे, त्या नास्तिक म्हणणाऱ्या महामूर्खाला कळत नाही. विठ्ठल तुम्ही ज्याला आनंद म्हणता ना, तो आनंद म्हणजेच गोविंद.
म्हणजेच हरी आपल्यात अभंग याच्या प्राप्तीचा उपाय, हरीच्या प्राप्तीचा उपाय. तसे उपाय आपण नाही करतो. कोणी एका पायावर उभा राहतो, कोण तांगड्यावर करतोय, टाळकं खाली करतोय, कोण 3-3 महिन्याचा उपवास करतोय, कोण 12 महिना तीर्थयात्रा करतोय. मग हरिपाठ आला, नामस्मरण आलं, काकडा आला, भजन आलं, मृदुंग आला, गायन आलं, काही नाना तऱ्हा आहे, करतायत ना लोक त्याच्यासाठी. देव कुठे आहे? आपलं हे चरवाडी गाव बरोबर. 1-2 किलोमीटरवर काही माळवेळ आहे का इथं? बोरीचा माळ, आंब्याचा माळ, माळाला पोट नाही. पोटल्या नावाचा माणूस कोण असते काय कळलं? पोटल्याचा माळ म्हणजे सगळ्यांना कळलं पोटल्याचा माळ. खालून एक पाहुणा आला. कुठं आला? चरवा. देवाच्या पाया पडला आणि इथं बाहेर बसला. असा चेहरा केला होता तर नक्की ह्याचा बाप किंवा ह्याची बायको मेली असा वाईट. म्हातारी आली, नानकर म्हातारी कोकणी भाषेत सांग, ए बाबा कारच पवाड वाईट करून बसलाय. म्हणलं काय सांगू बाई, 40 वर्ष झाली वयाला, मुलबाळ नाही. कुठला रतो आता इकडचं कुठलंही नाव घ्या, पडवी घ्या, रानवडी घ्या, निगडी घ्या, घ्या बिरवड. काय म्हणला तो? बिरवड. इथं कसा आला? ह्या गावात माझी बहीण दिली, तिला भेटायला. मुलबाळ नाही तुला? 40 वर्ष झाली आई, 40 वर्ष वय. लोकांची पोरं पाहतोय. कोणाचं नाव गोविंद, कोणाचं नाव हरी, कोणाचं नाव विठ्ठल, कोणाचं नाव हनुमंत. काय पोरं खेळताय आणि मला पोरं नाही. काळजी करू नकोस, उपाय तुला सांगते. करशील का? करीन, पण तुला 8 दिवस इथं राहायला लागेल. 8 महिने नाही म्हणला पाहिजे. उपाय सांग. पोटल्याच्या माळावर जा. त्या पोटल्याच्या माळावर, मधोमध माळावर एक आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडातली देव जागृत. पण आई मी कसा देवाला ओळखू? अरे ओळखशील, आंधळा पेट म्हणलं कसं काय? एवढा एवढा आहे, चिराच आहे, पूर्ण शांधराने केला. मग ओळखशील की नाही? तेवढंच आहे. पण तुला पहाट काकडा कितीला? तुम्ही काकडा करत होते ना? होतो तुमच्या इथं. गुरुजींचा काकडा चालला होता. मी होतो 15 दिवस गुरुजींच्या इथे. मग म्हणलं आता काकड्याची सांगता करायचं. मग तुमचं केलं. आता माझ्या पुढे प्रश्न पडला, अजून काकड्याची सांगता कधी मी कीर्तन केलंच नाही. म्हणलं बरं ठीक आहे चालू द्या काकडा. तर काकडा सुरू झाला आणि ह्याने आपण घेतला जगजोगी जग. अरे म्हणलं हात आपण बरा आहे विठ्ठल. आणि मग 5 वाजता जायला लागलं तुला. जाताना सांगतो ते साहित्य सगळं घेऊन. एक खोबऱ्याची वाटी पूर्ण गुळाने भरलेली. आंघोळ करून जायचं. पूजेचं साहित्य ने, फुलं ने, हात कुंकू ने, अगरबत्ती ने, देवाला वहा, सगळी पूजा करवी व्यवस्थित.
तांब्याभर पाणी देवाला ते घालायचं. आता पुढचं कोकणी भाषेत सांगतो. आणि आळजुडी यायचे. अर्जुनच ना सांगायचं की देवानी देवा मला पुत्र रत्नाचा लाभ होते का मुलगी पाहिजे नाही म्हणा मुलगाच पाहिजे. किती दिवस? 7 दिवस. 7 दिवस. 7व्या दिवशी देव प्रकट होईल किंवा 8व्या दिवशी एखाद दिवस वाढावा लागतो. पण देव प्रकट झाला की तुझं म्हणणं सांग का मुलगा तुला मग याला खाली कुंभ्या बरोबर का कुंभ्या 7 वाट्या खोबरे त्या भरतील एवढा 2 किलो. बाकी हळद कुंकू बुक्का पिंजर काय अगरबत्ती माची सगळं घेतलं. आला बहिणीला सांगितलं मी 3 वाजता बरोबर उठला. कुठला मुलगा होणार आहे 40 वर्ष झाली वयात आणि आता मुलगा होणार. आंघोळ बंघोळ केली सगळं साहित्य घेतलं. याला पाहिजे तशी मस्त देवाची पूजा केली. 7 दिवस. पण देव काय आलाच नाही. पण त्याला आठवलं म्हातारीनं सांगितलं 7व्या दिवशी नाहीतर 8व्या. मग पुन्हा 1 दिवसाचं साहित्य जाऊन घेऊन आला आणि 8व्या दिवशी गेला. पूजा संपली आणि देव प्रगट झाला. जवळजवळ 15-16 फूट उंचीचा देव आणि सांगतोय बोल हे मुला हे बाळा तुला काय पाहिजे? हा म्हणला मला बाळ पाहिजे. पुत्र हवा पुत्र. म्हणला मी प्रसन्न झालो तुझं काम झालं. जाता आनंदात घरी आणि 9 महिन्याने 1.25 किलो पेढे घेऊन ये. 6 महिने गेले 7 महिने गेले. लक्षण काहीच नाही चिन्हही काहीच नाही. 8वा महिना लागला. चिन्ह बांधायला पाहिजे की नाही. 8व्या महिन्याची बाई काही कोणाच्या लक्षात येणार नाही का? काहीच नाही. 9 महिने गेले काहीच नाही. पुन्हा आलं. पुन्हा तो सगळं ते खोबरी येतानाच घेऊन आला. बिरवडीतूनच आणलं सामान. पुन्हा देवाची पूजा सुरू. तोच प्रकार 8व्या दिवशी देव प्रकट झाला. आता हिंदीत तुम्हाला सांगतो बेटा तुम फिर से क्यों आया? हा म्हणला भगवान मुझे बेटा नहीं हुआ इसलिए आया. तू कशाला आलास? मला मुलंच झालं नाही म्हणून आलो. काहीतरी गडबड आहे. अरे माझा आशीर्वाद आतापर्यंत संपूर्ण इतिहासात कधीच खोटा ठरला नाही आणि तुला मूल कसं नाही झालं? हे देवा तुम्हाला नाही का नाही का एखाद्या बायकोच्या अंगात जरी आलं ना तरी मी एवढं असं म्हणतो देवा देवा तुम्हाला 4 डोळे मला 2च. ही थोबाडा त्याच्याला हवावी. तुका म्हणे देवांचा देव सगळ्या देवांचा बाप बसताय. हा दिसत नाही मला अंगात देव येतो. महाराजांचं प्रमाण अंगी दैवत संतरी. मग ते काय खरोखर देव अंगात आला तर लगेच नवऱ्याला सांगत ना चला माझ्या बरोबर तुम्हाला दाखवते. चला या बांधाच्या खाली एवढं खोदा
4 हंड भरलेच सोन्याचे दाखवल्या का अंगातल्या देवानं दाखवल्या सांगा आपण सगळे ते देवालाच आडू म्हणून महाराजांचं प्रमाण आहे अंगी दैवत संचरे मग तेथे काय होईल तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून अरे म्हणला देवा बेटा झालाच नाही कसं झालंय ते शक्य तरी आहे का काहीतरी चुकीचं होतंय तुझ्याकडून पण काळजी करू नका पुन्हा मी तुला आशीर्वाद देतो 100% मात्र आता या वेळेला तुला 5 किलो पेढे घेऊन ये तुला 10 किलो आले 5 10 किलो तिसऱ्या वेळेला गेला आणि तिसऱ्या वेळेलाही तसंच झालं आता मात्र देव कपाळाला हात लावतोय डोकं खाजवतोय कसं झालं आणि मग त्या माणसाला विचार काय रे काय तुझं लगीन झालंय का म्हणलं नाही झालं ऐकलंय ना आता किती वर्षांनी याला पोट सगळे उपाय करतोय हरीच्या प्राप्तीसाठी सद्गुरूला शरण गेला नाही हेच नात्र आहे पहिल्या चरणात धरावे संतांचे पाय संतांचे ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात माऊली ज्ञानराज लिहिता जी नेमके जडाने जे मूर्ख आहेत त्यांना काय सांगू काहीच सांगण्यात आलं म्हणून जाणत्याला सांगतात म्हणून जाणते नो गुरु जे जाणते आहेत त्यांनी एक काम करा गुरु भजन करा
गुरुना शरण जा, गुरूंच्यावर श्रद्धा ठेवा, गुरूंच्यावर निष्ठा ठेवा. पण काही ना जाणतेच मूर्ख बनतात, तेव्हा काय करावं? विठ्ठल विठ्ठल जाणते ना काय सांगितलंय पहा. गुरु काय होईल? त्यामुळं येणे कृतक कार्य होईल, कोटकोट कल्याण होऊन जाईल. दृष्टांत दिला, जैसे मुळसींच निसहजे शाखा पल्लव संतोष. घरासमोर एखादं झाड आहे आणि त्याच्या मुळावर तुम्ही पाणी घालायला लागला तर फांद्या, फळं, फुलं टवटवीत होणार ना, पण मुळावर पाणी घालायला पाहिजे. इतर सगळ्या ज्या भक्त्या आहेत ना, ते वर झाडावर पाणी शिंपडायचे, मुळाला नाही घालायचे. विठ्ठल पादुकांची स्थापना करायची. कुठं? हृदयामध्ये. 15 अध्यायाची पहिली ओळी. आता हृदय आपले, आपलं हृदय चौफाळून या, भले चांगल्या पद्धतीने साफ करा. म्हणजे त्याच्यात घाण आहे ना, काम करून मत मत सर्व अशा तृष्णा कल्पना वासना ही सगळी घाण आहे ना. चौफाळून या भले, वरी बैसवू पावले, वरती पावलं बसू त्या हृदयात श्री गुरुची. विठ्ठल तशी गुरुभक्ती आपण समजतो एवढी सोपी नाही. आणि कोणत्याही सद्गुरूने कुठल्याही शिष्याची कधी परीक्षा घेऊ नये, हे कलियुग आहे. 1,00,000 शिष्य जर असेल तर एखादा नशिबवान पास होईल, बाकी 99,999 100% फेल. विठ्ठल गुरुचरित्र नावाचा ग्रंथ ऐकलाय? ऐकून आहात की नाही? वाचलं नसेल पण नाव तर ऐकले. गुरुचरित्र पारायण पण लोक करतात. गुरुचरित्र त्याचा दुसरा अध्याय. वेद धर्म मुनी नावाचा एक महापुरुष आहे, महात्मा सद्गुरू. हजारो शिष्य आहेत आणि महाराज थकले, वय. आता त्या हजारो शिष्यामध्ये 100 जण असे होते, महाराजांची जाते ना आपल्याला अशी टपलेली गिधाडासारखी. एक लक्षात ठेवा, वडिलांच्या नंतर वडिलांची चावी कोणाला मिळतो? मुलाला. त्याच्या किती जरी तिजोऱ्या असल्या, वडील वैकुंठवासी झाली की सगळ्या चाव्या कोणाला मिळतात? मुलाला. बरोबर? मुलाला. पण मुलगा जर म्हणत असेल बाप लवकर नेला पाहिजे, म्हणजे चाव्या सगळ्या माझ्या हातात येतील, अशी धारणा, अशी विचारसरणी जर मुलाची असेल तर ती मगाची वाक्य सगळी पुन्हा वापरतो. त्या पोराचं वाटोळ, त्या पोराचा सत्यानाश. आणि तीच भाषा तुम्हाला सांगतो, कोकणी भाषेत त्याच्या घरावरून नांगर धरत. विठ्ठल नानाच्या कीर्तनात बोल लगेच गुरु होणार. आला की माळ घातली, आला की माळ घातली, आला की माळ घातली, मला गुरु म्हणा, मला एवढं सोपं नाही गुरु. पण बायकोने पाप जर केले ना तर नवऱ्याला भोगायला लागतात.
मुलाने पाप केलं तर बापाला भोगायला लागतं, आणि शिष्याने पाप केलं तर गुरुला भोगायला लागतं. गुरु म्हणून सोपं आहे विठ्ठल. वेद धर्म मुनी विचार करायला लागले, आपल्याला परीक्षा घ्यायची नाही. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना दिली, मला माझा उत्तराधिकारी निवडायचा, म्हणजे माझ्यानंतर गुरु कोण, आणि ते उद्या मी करणार आहे. तर उद्या सकाळी 8 वाजता सगळ्यांनी या. मग कोण घरी राहतोय, झाडून थोडी आले ना. वेद धर्म बोलायला लागले, म्हणजे पा तुम्हाला मी काल हे बोललो होतो, पण आपला विषय वेगळा आहे, तो असतो मला मी सांगतोय. विषय असा आहे, गेल्या जन्मात मी पाप केले आणि या जन्मात ते पाप भोगून फेडायचे, नाहीतर मला पुन्हा अनेक जन्म घ्यावे लागतील. पण मी जर भोगून फेडलं तर मग मला जन्म घ्यावा लागणार नाही. आणि ते मी आता इथून हिमालयात जाणार. माझी सेवा करणारा तुमच्यापैकी कोण तयार होतोय ते विचार करून नीट सांगा. मला तिथं काय होणार आहे हिमालयात गेल्यानंतर? रक्तपिठी होणार. समजलं? रक्तपिठी महारोग होणार आहे. आता समजलं? बघा अशी बोट बिट धरतात, अंगातून पू येतो, वाईट झुरकून बी शकते. पण ते सगळं वर्णन केलं त्याने. बोट झडतील, अंगात तिकडे किडे पडतील. मी जागेवर 1 नंबर 2 नंबर जागेवर, पण सगळं माझं व्यवस्थित केलं पाहिजे. मला जेवायला कमी पडता कामा नाही. आणि अशी सेवा करणारा तुमच्यापैकी जो माझ्या बरोबर येईल आणि उत्तम सेवा करील, तो माझ्यानंतर गुरु बनेल, उत्तराधिकारी. तर आता मी थोडा वेळ डोळे झाकून 15 मिनिटं बसतो, आणि जे जे येणार आहेत त्यांनी माझ्या समोर येऊन बसतो. ह्यानी 15 मिनिटं डोळं मिटले. 2 मिनिटं झाल्याबरोबर चिमटी काढायला सुरुवात झाली. एक 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 सगळीच गेली. एक फक्त त्याचं नाव संदीपन, तो माग बसला होता. सगळ्या जागा रिकाम्या झाल्यावर येऊन गुरूंच्या समोर बसला. गुरुने डोळे उघडले. काय रे संदीपन, तू? हो म्हणलं, तुमची सेवा करणार. अरे ती गेली तसं तू पण जायचं. फार कष्टाचं काम आहे, नाही सहन होणार. किती कष्ट पडले तरी चालते, पण मी तुमची सेवा गेले. दोघे हिमालयात गेल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी यांना तो महारोग सुरू झाला. 8-10 दिवसात सगळी ही बोट पार पूर्ण झाली. पायाची अंगातून पू यायचा. जागेवर संडास बाथरूम जागेवर, पण कुठेही त्यांनी तो कमी पडला नाही. आणि होळी, आता होळी झालं, होळी आली. त्याने सांगितलं बघ होळी आहे, पुरणाची पोळी खायची इच्छा आहे. आता 4 घरं मागायची, गावात फिरायचं, कोण देईल ते आणायचं. ह्या भिकाऱ्याला कोण होळी देतो? ती पुरणाची पोळी कोण नाही. भाकऱ्या कालच्या त्या होत्या, ते आपले तुकडे दिले, ते घेऊन आलं. त्यांनी शिवे दिल्या. मूर्खान नालायला लाज वाटते. गावातले लोक पुरणपोळी खाताय, मला हे शिळ्या भाकरी आणल्या आणि तोंडावर फिरकून मारले. पुन्हा गावात 10-12 बायांच्या पाया पडला. एकीला दया आली, तिने 2 पुरणाच्या पोळ्या दिल्या, त्या घेऊन आल्या.
गुरुने दोन्ही खाल्ल्या पण त्याला नाही ठेवली. विठ्ठल विठ्ठल टिकतोय की तिथे. अशी सेवा केली, अशी सेवा केली तर ब्रह्म विष्णू शंकर तिही एकत्र आले. विष्णुदेव म्हणले, महाविष्णू ब्रह्मदेवा जा तुम्ही, त्याला काय पाहिजे ते सांगा आणि त्याचं ते बंद करा, नाहीतर सगळी पृथ्वी डळमळीत होईल, आपली असणं काही खरं नाही. ब्रह्मदेव गेले आणि सांगितलं. स्वर बिघडलंय काय? हो विठ्ठल. वयाच्या हिशोबाने माझा स्वर कुठं लागेल तो सांगतोय, पण बरोबर आहे ना. आता वय आहे 75. किती वय आहे? 75. पण जो बोलतोय ना, बोलण्याचा आवाज देवाने अजून चांगला ठेवला. गाण्याचा आवाज कधीच गेला 4 वर्षापूर्वी, त्यामुळे गाण्याचा आवाज राहिला नाही, पण बोलण्याचा आवाज हनुमंतरायाने ठेवला आहे. विठ्ठल ब्रह्मदेव गेले, त्याने पूजन केली, दर्शन घेतलं. ब्रह्मदेव म्हणले, तुझी गुरुभक्ती पाहून मी प्रसन्न झालो. तुला जे मागायचं ते माग. इंद्राची गादी मागितलं, इंद्राची गादी ती भारताची गादी मागितली तरी तुला पंतप्रधान करेल. तू जे मागशील ते तुला मिळते, तू माग. दुसरं काय जर मागायचं असलं, 50-60 किलो सोनं दे, 50 घरं दे सोन्याची, तरी सगळी सोन्याची होती. रावणाची लंका सोन्याची होती ना, तशी जर म्हणलं 500 घरांची नगरी दे सोन्याची माझी तरी मिळेल. काय मागायचं तुम्हाला? बोल, तुला काय मला देवा एकच मागणं, जी माझी गुरुभक्ती मी करतोय ना, त्या सेवेत कुठेही मी कमी पडता कामा नये, एवढंच दे. आणि आला त्या रस्त्याने त्याच रस्त्याने जा. विठ्ठल मग महादेव गेले, शेवटी महाविष्णू गेले. महाविष्णूने सांगितलं, ज्या रस्त्याने आलास त्याच रस्त्याने जा, ते मागायचं नाही, काय तरी मागायचं, मी काय जाणार नाही. म्हणजे देवा तुझा अगर नको जाऊस, पण माझी गुरुभक्ती व्यवस्थित पार पडून कुठेही मी कमी पडताना कामा नाही, एवढा आशीर्वाद देऊन जरी गेला तरी मला आनंद आहे. आणि आशीर्वाद नाही दिला तरी चालेल, पण माझी गुरुभक्ती मी सोडणार. मग तिथे महादेव प्रकट झाले, इकडे ब्रह्मदेव प्रकट झाले, तिघी प्रकट झाले. म्हणलं काय भानगड आहे? म्हणले माग फिरून बघ तुझ्या काय भानगड आहे. म्हणजे याने माग बघितलं तर संदीपन ऋषी, आपले वेद धर्ममुनी म्हणजे यांचे गुरु, माग ठणठणीत येतात, कुठलाही रोग नाही, काय नाही, काही नाही. अरे म्हणले संदीपना, तुझी परीक्षा घेण्यासाठी ते एक नाटक होतं, मला रोग वगैरे झालेला नाही आणि तूच माझा उत्तराधिकारी आहे. आहे का कोणाची हिंमत? उत्तराधिकारीसाठी लई टपलेली आहे, पण अशी सेवा करण्याची हिंमत आहे का कोणा?
सकळ शास्त्रांची माता भगवद्गीता. आपण गीता मातेला हा प्रश्न विचारू, हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. हे नाथरायांचं जे अभंगाचं चरण आहे ना, त्याचं थोडं विश्लेषणात्मक व्यवस्थित आम्हाला समजावून सांग. विठ्ठल तुम्ही म्हणाल गीतेलाच का विचारायचं. ज्या वेळेला स्वामी विवेकानंद शिकागोला अमेरिकेत सर्व धर्म परिषदेला गेले, त्यावेळेला तिथल्या मंडळीने स्वामी विवेकानंदांना सगळ्यात शेवटी नंबर दिला. सगळ्यात शेवटी सगळ्यांची भाषणं झाली की लोक कंटाळतील, यांचं कोण ऐकणार नाही. स्वामी विवेकानंद जाऊन उभे राहिले, एकच वाक्य बोलले तर 10 मिनिटं नुसत्या टाळ्याच वाजत होत्या. 10 मिनिटं लोक थांबले. एकच वाक्य बोलले, आणि एक वाक्य म्हणजे 2च शब्द बोलले, फक्त 2 शब्द. काय बोलले? माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या प्रिय बांधवांनो आणि बहिणींनो. एवढे बोलले तर 10 मिनिटं टाळ्या वाजत होत्या. अगोदर 60-70 लोकांची भाषणं झाली, पण एकच वाक्य, लेडीज अँड जेंटलमॅन, सभ्य स्त्री पुरुष बंधू आणि बहीण, हे शब्द फक्त भारतातूनच गेले. विठ्ठल आणि जाताना बघून गेले तर त्या स्टेजवर टेबलावर सगळे ग्रंथ, कुराण, बायबल वगैरे वगैरे जगातले सगळे धर्मग्रंथ, पण भगवद्गीता सगळ्यात खाली. कारण त्यांना हे सांगायचं होतं तुमचा धर्मग्रंथ हा खालच्या दर्जाचा, म्हणून सगळ्यात खाली. स्वामी विवेकानंद जवळ गेले, अंगुष्ट आणि तर्जनी या 2 मिनिटं बोटात गीता पकडली आणि जोरात खेचली. खालचा ग्रंथ जोरात खेचल्यावर वरच्यांचं काय झालं? सगळे कोसळून खाली. गीता हातात घेतली आणि माईक जवळ आणून सांगितली, माय भगवद्गीता इज द फाउंडेशन ऑफ ऑल युअर स्क्रिप्चर. आय रिमूव्ह द फाउंडेशन, युअर बिल्डिंग कोलॅप्स. माय भगवद्गीता, माझी भगवद्गीता. स्वाभिमान पाहिजे. माझा हिंदू धर्म, माझा महाराष्ट्र, माझा भारत, माझा देश, याचा स्वाभिमान पाहिजे. काही इथं नालायक लोक राहतात, या भारत मातेवर लहानाचे मोठे झाले, ह्या आईने जगवले, पण भारत मातेचं वाटोळ व्हावं आणि दुसऱ्या शेजारच्या देशाचं कल्याण व्हावं अशी दान ज्या नालायकांची आहे त्यांनी या देशात राहू नये. वाजवाना काय तरी गेल्यावर वाजवा काय. स्वामी विवेकानंदाचा अर्थ बघा काय बोलतो. माय भगवद्गीता, माझी भगवद्गीता इज द फाउंडेशन, पाया आहे, ऑफ ऑल युअर स्क्रिप्चर. तुमच्या सगळ्या धर्मग्रंथांचा, तुमच्या सगळ्या धर्मशास्त्रांचा पाया माझी भगवद्गीता आहे. आय रिमूव्ह द फाउंडेशन, तो माझा पाया मी काढून घेतला. युअर बिल्डिंग कोलॅप्स, तुमची इमारत खाली कोसळून पडली. या जगाचा अधिष्ठान भगवद्गीता आहे.
भगवद्गीता श्रीराम प्रभू श्री कृष्ण विचार घ्यावे भगवान श्रीकृष्णांचे आणि आचार घ्यावे श्रीराम प्रभू श्रीकृष्णाचे विचार श्रीरामाचे प्रार्थना राष्ट्रसंघ राष्ट्रधर्म या ग्रंथात तिथं उगमस्थान पण फार चिंतनीय. सगळं लिखाण कोणकण 6 वर्ष मौन. 121 गीताभाष्यांचा अभ्यास केल्यानंतर भगवंताने दिली प्रेरणा. हे राष्ट्र घडवावे तरी मनी ऐसे व्हावे तरी गीताशास्त्र अभ्यासावे बांधव. माझ्या नशिबी नाही हे बोलणे व्यर्थ पायी मानवा शिल्पकार जीवन प्रयत्नवादी व्हावे आपले उद्दिष्ट गाठावे तवबरी न थांबावे आणि लिखाण सुरू केले. हे सगळं लिखाण आराध्य दैवत भगवान पांडुरंग यांच्याकडे सगळ्या वया घेऊन गेलो. गरुड खांबाच्या समोर पांडुरंगाच्या समोर आणि गरुड खांबाच्या समोर उभा राहिलो. सगळ्या वह्या ठेवल्या, 2 हात जोडले आणि पांडुरंगांजवळ बोलायला लागलो. जे बोलत होतो ते एक विद्यार्थी बरोबर जो होता त्याने ते लिहिलं. ती ही झाली प्रार्थना. आज हजारो शाळेत राष्ट्रगीता बरोबर विद्यार्थी ही प्रार्थना म्हणतात. विठ्ठल श्रीराम प्रभूंचं आचरण आणि भगवान श्रीकृष्णांचे विचार हे 2 आदर्श आहेत. श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे 2 आहेत. आणि या जगामध्ये ज्याला आपलं जीवन घडवायचं त्यांनी या दोघांचा आदर्श घ्यावा. ज्याने यांचा आदर्श घेतला आणि जीवन घडवलं ते आपल्या समोर आहेत. त्यांचा जरा जय जयकार करा थोडा. शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. द न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाकिस्तान असं एक पुस्तक पाकिस्तान मध्ये प्रकाशित झाले. त्याचा लेखक आहे यम अली. काय नाव आहे त्याचं? यम. आता यम फॉर मोहम्मद असेल, मोमीन असेल, अजून काय ते काय आपल्याला माहित नाही. पण अली, यम अली याने जे पुस्तक प्रकाशित केलंय त्याचं नाव काय? न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाकिस्तान. इंडो म्हणजे इंडिया आणि पाकिस्तानची नवीन इतिहास. त्याने त्या पुस्तकात लिहिलंय संपूर्ण विश्वाचा आदर्श राजा. कोणाचा? पाकिस्तानचा आदर्श राजा नाही म्हणत, भारताचा आदर्श राजा नाही म्हणत, संपूर्ण विश्वाचा आदर्श राजा. पण त्याने आदर्श राजा खाली अकबर नाही, हुमायून नाही, औरंगजेब नाही, संपूर्ण विश्वाचा आदर्श राजा त्याने कोण सांगितलाय? छत्रपती शिवाजी
आदर्श राजा छत्रपती शिवाजी लिहितोय कोण यम आणि कुठल्या पुस्तकात न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाकिस्तान या पुस्तकात आणि मग तो आदर्श राजा हा कसा हे सांगत असताना त्याने कल्याणच्या सुभेदाराच्या सुनचा प्रसंग ते मुद्दाम आज सांगतोय. शिवजयंती कालच झाली ना. शिवाजी महाराजांनी दारू प्यायला शिकवलं का रे? लाजा वाटतात का तरी दारू देणार विठ्ठल दारू पिऊन तुम्ही बेवड्यानो तुमचा संसाराच नीट काय करणार नाही तर काय भारताचं कल्याण करणार विठ्ठल. लक्षात ठेवा शिवाजी महाराज विसरू नका. आपल्याला तो भाग पाहायचा आहे. कल्याणची सुभेदार सुसून आहे त्याच्यात मी बोलण्याच्या वगैरे दुसरीकडे जाईल पण विषयाने गरम रमतो. तुम्हाला प्रश्न विचारतो आपल्याकडे सण किती सांगा सांगा. आपल्या कोकणात सण किती काय सांगता येत नाही. कोण म्हणेल 24 कोण म्हणेल 12 कोण म्हणून 6 वेगवेगळी बरं का. पण आपल्याकडे एवढं सण नाही. बोट दिसतात बोट दिसतात. किती सण आहेत? 2. तुम्ही म्हणाल 2 बाकीचे काही दिसते केलं हे 2च कुठलं सण? एक कोळा सण दुसरा तिकट्या सण. सण 2 आला तिकट्या सण. आता हा बेवडा आहे ना जो दारुड्या गटारात पडतोय माळावरून पडतोय बांधाखाली पडतोय रोज याच पडतोय. ते निवडणुकीला उभे राहतात ते बिचारे 5 वर्षांनी एकदा पडतात पण हे दिवसातून 3दा पडतंय 3दा पडतंय. आणि मग तिकट्या सणाला घरातली सगळी मंडळी जेवायला बसली. पाहुणे रावणे पण आलेली आहे. मुलगा पण त्या पंक्तीत बसला. हा बेवड्या दारुडिया एका हातात बाटली एका हातात पेना सगळ्यांना देत देत गेला. पोराजवळ गेला. धर पोरान घेतलं. नको बाबा घाण वास येतोय नको. हा काय म्हणला माहिती नको बाबा उलटी होईल. पोराच्या डोक्यावरून असा लावला. बाळ्या घे ना तुझ्या तरी जीवाला कोण देणार घे ना. पोराच्या जीवाला बाप देतो. बूट घ्या याचं थोबाड म्हणून काढत ना आलाय का विठ्ठल जबरदस्तीने देतो. एक घोट घेतो. सगळं घर 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 करायला लागते. मग जर जसा वाढत जाईल अर्धा कप 1 कप आता एक बाटली घेऊन येतोय. काय करतो एक बाटली घेऊन येतोय. बाप काय म्हणायला लागला का चप्पल काढतो 2-4 बापाच्या कालूसात देतोय. चुकलं पोराचं चुकलं. तेव्हा म्हणत होता घे घे तुझ्या जीवाला कोण देणार घे. मग बाबा खा तुझं तरी थोबाड कोण मूर्ख. काय शिवाजी महाराजांना काय समर्थाना काय तुकाराम महाराजांना समजावून येणार विठ्ठल विठ्ठल.
छत्रपती शिवाजी महाराज असं तो यम आलेली तो यम आली पाकिस्तानचा लेखक पुस्तक पाकिस्तानात काय केलंय असा पराक्रम त्याने सांगितलंय जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगात कुठल्याच राजाने नाही केलं. विठ्ठल आणि मग तो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग सगळा रंगवून त्याने ज्या मावळ्यांनी धरून तिला आणली शिवाजी महाराजांच्या पुढे उभी केली तिला पाहिलं ती कल्याणच्या सुभेदाराची सोन एक विश्वसुंदरी होती. म्हणजे संपूर्ण विश्वात तिच्यासारखी सुंदर बाई नव्हती. तिच्याकडे पाहिल्या बरोबर महाराजांचं पहिलंच वाक्य अशीच आमची आई असते सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो वदली एवढी सुंदर रूपवान माझी आई असती तर मी पण असा धरलो. आई या मूर्खाने तुला आणलं पण काही वाईट पाठवून लिहू नकोस तुझ्या लेखाकडे तू आलेली आहे. कुठला राजा अशी भाषा वापरतो. विठ्ठल बांगड्या दागदागिने साडी चोळी जे काही त्याचा पोशाख तो घेतला. 4 भई दिले पालखी दिली 1 डझन सैनिक दिला संरक्षणासाठी आणि मोठ्या मानाने तिला तिच्या घरी पाठवले. तिला घरी पोचवलं घरात पाऊल टाकलं आणि तिचा परिवार सासू सासरे दीर नवरा जावा ननंदा काय सगळ्या सभोवती गोळा झाल्या आणि मग गिधाड नाही का मेलेल्या त्याला ठोची मारतात पशुला तसं 4ही बाजूने तिच्यावर हल्ला केला. पहिला प्रश्न सासऱ्याने केला बोल तुझ्यावर कसा बलात्कार केला पहिला. मग तिकडून नवऱ्याचा प्रश्न तिकडून सासूचा प्रश्न प्रश्नावर प्रश्न भडीमार आणि ही गप्प 15-20 मिनिटं झाले. हे बरोबर जे मावळे गेले त्या नुसते बघत होते आणि 20 मिनिटं झाल्यानंतर तिचा सासरा म्हणला आम्ही एवढे जण बोलतोय तू बोलतच नाही का. ती म्हणली तुम्ही मला बोलायला संधी द्याल तर मी बोलेल ना. तुमचे प्रश्न थांबवा म्हणजे मी उत्तर देईन. तुम्ही जर थांबतच नाही तर मी बोलू कशी. मग त्यांनी सगळ्यांना दमलं गमत रे तिला बोलू द्या बोल काय बोलते. तिने सासऱ्याकडे बघितलं. मामांजी असंच म्हणतात ना आपल्याला जुनी भाषा अशीच आहे ना. मामांजी हमारा खुदा कहाँ है हमारा अल्लाह कहाँ है. आमचा देव कुठं आहे आपला भगवंत कुठं आहे हा तिचा पहिला प्रश्न. आणि ती गप्प बसली. सासरा काय सांगतोय ती ऐकत होती. सासरा म्हणाला हमारा अल्लाह हमारा खुदा मक्का मदीना में है. ही म्हणली नाही मामाजी हमारा अल्लाह मक्का मदीना में नहीं. काय महाराष्ट्र में है और उसका नाम है छत्रपति शिवाजी महाराज. हल्लीच्या तरुणांनी
सावध व्हा. ही जी तरुणाई आहे ना, ही येऊन कीर्तनाला बसली पाहिजे हे ऐकाय. आता मागची जी 2-3 लाईनी आहेत ना, सगळी तरुण मुलांची आहेत. हेच समाधान. आता हे 15 आहेत, तर याचे 15चे 150 व्हावे. पुढच्या वर्षी कीर्तनाला जर आलो तर 70-80 तरुण बसलेली बघितले तर म्हणेल गाव सुधारला. विठ्ठल आमचं काय घेताय? लाकडं गेली स्मशानात, काय राहिले आपलं? किती दिवस झाले? मगाशीच कोणीतरी सांगितलं तरुण मेला. कसा मेला? एक अटॅकाला. कधी मूर्ती येईल हे सांगता येत नाही. हा सांगता येईल. इथं बसलोय, तुमच्याजवळ एखादं सर्टिफिकेट आहे का? नक्की घरी जाईल. आहे कोणाजवळ सर्टिफिकेट? सणासुदीचे दिवस पहिला घाल घेतला, पण बाबा नाही हो सोडला. घास हातात ना खाली पडला नाही बाबा. भरोसा आहे नाही. पण 365 दिवस कमी झाले की माझा वाढदिवस आहे. बरं का, माझा वाढदिवस वाढदिवस नाही, घट दिवस. तू 20 वर्ष जगणार होतास ना, 1 वर्ष घटलंय, 19च राहिलीत आता. विठ्ठल या जगामध्ये जे महात्मे आहे, जे संत आहेत, जे सत्पुरुष आहेत, ते कधीच वाढदिवस साजरा करत नाही. वाढदिवस साजरा पुढाऱ्यांनी करायचा. त्यांचा वाढदिवस आला की आपल्याला असं वाटतं घडी निवडणुकीलाच उभा राहिला. संत कधी वाढदिवस साजरा करत नाही. जन्म तारीख पण ते विसरून जात आहेत. विठ्ठल मुद्द्याकडे चला जाऊ. आपल्याला कीर्तन किती वाजेपर्यंत करायचंय? काय जास्त नाही वाजले, फक्त 12 वाजून 11 मिनिटं झाली. 12 वाजून 11 मिनिटं झाली. तर आता तुम्हीच सांगा किती वाजेपर्यंत कीर्तन करायचं? हा काही मंडळी मगाशी आली होती ती की म्हणते बाबा वेलखोऱ्यात गुरुपूजन असतं, पौष पौर्णिमा कल्याणला असतं, गुरुप्रतिपदा, मार्गशीर्ष, वद्य प्रतिपदा एक दिवस, आणि पंढरपूरला असतं आषाढी एकादशीला एक दिवस. पण आमची गावची किती माणसे येतात हो दर्शनाला. आम्हाला कधी व्हायचं गुरुदर्शन? तुम्ही तर दर्शन देत नाही. करा गुरुदर्शन आज पण होईल. सगळ्यांनी ठरवा, सांगा, मी जाहीर करतो. सगळे लोक दर्शन घेतील. फक्त दर्शन म्हणजे असं की जो पहिली पूजा करेल ती एकटेचीच पूजा. बाकीच्यानी पायावर डोकं ठेवायचं आणि बाजूला पाहायचं, डोकं ठेवायचं बाजूला. म्हणजे 15-20 मिनिटात सगळं आठवलं. नाही तर प्रत्येक जण पूजा करत बसला की काकडत राहायला. लक्षात काय हरकत नाही. ते प्रत्येक गावकऱ्याने जर ठरवलं, आम्हाला सांगितलं तर आम्ही त्याला मान्यता देणार. कारण खरं आहे, एवढा समाज वेलखोऱ्यात येईल काय? आले तर 1 किंवा 2 पाटील कुठंतरी दिसतात, किंवा ही महाराज मंडळी आमची जी आहे त्याच्यापैकी दिसतात. सकाळला दिसतात महाराज, दुसरे आपले एक महाराज होते ते.
तुकाराम महाराज ते म्हटले असतात असं तर ती गुरुपूजन पण आहे. मग आता किती वेळात आवडू? 5 मिनिटात विठोबा रुक्माई झाले. ज्ञानेश्वर तुकाराम भाऊ नितेश महाराज सकाराम महाराज कोण आहे? तुकाराम महाराज म्हणजे भीमला शरीर चांगलं ठेवा माणसाने. तर तुम्ही तिघांनी आवडतो आणि आपल्यातले जेवढे कुठे सीताराम महाराज जेवढे महाराज आहेत ना प्रवचनकार कीर्तनकार त्यांना पण हा निरोप. ह्याला असं वाटलं पाहिजे अजून कीर्तन झालं पाहिजे तर आवडा. सगळ्याचा नियम आहे जीवनाचा. पण लोकांना हवं तर निघून जा आणि लोक त्यांनी कधी येतात. जर लोक म्हणायला कधी पिढा मरल हे मरत कसं नाही या जगण्यालाही उपयोग नाही. अहो काही महाराज कीर्तन करतात कार्यावर अर्धा समाज उठून गेला तरी काय तरी 2च राहिलं माग. काय ह्याला माणसं म्हणतात का जनावर म्हणतात? कशाचे महाराज होईल? विठ्ठल अक्कल नाही कीर्तन कधी आवडाय. लोकांनी सांगितलं लगेच ज्ञानेश्वर. आता काय म्हणायचे? जय विठ्ठल जय जय नितेश महाराज आताच आपल्या ह्या नामयज्ञामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय गुरुवर्य पणसे बाबा यांची उत्तम अशी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. बसलेल्या श्रोत्यांना विनंती आहे एकानेही उठायचं नाही, एकानेही उठायचं नाही, कारण तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण तुम्ही इतक्या वेळ शांत बसलात म्हणजे घरी गेलेत ना त्यांच्यासाठी पण एकदा वाचवा. कुणी बसू नका. एका महिलांसाठीच आहे का फक्त? पुरुषांनी पण सर्वांसाठी नियम सारखाच आहे. आपल्या या नामयज्ञामध्ये गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब पणसे बाबा यांची उत्तम अशी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ग्रामस्थांच्या वतीनं सर्व साधक मंडळीच्या वतीनं बाबांना खूप खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या सेवेसाठी उपस्थित असणारे मुदुंगाचे महामेरू आपल्या स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठाचा एक हिरा हरिभक्तपरायण सुनील महाराज मेस्त्री गुरुजी असंख्य विद्यार्थी ज्यांच्याकडे आज शिकत आहेत असे आपल्याला लाभलेले आहेत. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांनाही धन्यवाद देतो. त्याप्रमाणे या ठिकाणी हरिभक्तपरायण रायगड भूषण सीताराम महाराज साळुंके उपस्थित, त्याचप्रमाणे राहुल महाराज सुद्धा उपस्थित आहेत. विवेक महाराज स्वानंद
भजनी मंडळ पूर्वी पठार सर्व कलावंत यांचं ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे सर्वांना एक सूचना इकडे लक्ष असू द्या, पुरुषांचं आणि महिलांचं माझ्या वाक्यात लक्ष असू द्या। आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय गुरुवर्य बाबा त्यांचे काही नियम आहेत, ते आम्हाला सुद्धा पायाला हात लावू देत नाही। वर्षातून एकदा ज्या दिवशी गुरुपूजनाचा कार्यक्रम होतो त्या दिवशी बाबांच्या पायाला स्पर्श दर्शन प्राप्त होत असतं। बाबांची तशी साधना आहे, त्याच्यामुळे बाबा कोणाला स्पर्श दर्शन देत नाहीत, परंतु आपल्या सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन, कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन बाबांनी या ठिकाणी आज तुम्हाला प्रत्येकाला बाबांच्या पायाला हात लावून डोकं ठेवून दर्शन घेण्याची सुसंधी प्राप्त होणार आहे। परंतु या ठिकाणी कुणी गडबड करायची नाही। वेळ जरी फार झाला असेल तरी ही संधी तुम्हाला परत प्राप्त होणार नाही। महत् भाग्याने आपल्याला या ठिकाणी सद्गुरुनाथांचं दर्शन प्राप्त होणार आहे। प्रथम बाबांच्या चरण पूजेचं महत् भाग्य आपल्या गावचे कीर्तनकार हरिभक्तपरायण तुकाराम महाराज साळुंके आणि त्यांच्या सौभाग्यवती या दोघा उभयतांनी या ठिकाणी येऊन बाबांच्या चरणाचं या ठिकाणी पूजन करायचं आहे। त्याचप्रमाणे एक विनंती सर्व साधकांना, बाबांच्या चरण स्पर्शाचं किंबहुना डोकं ठेवून आपण दर्शन घेत असताना यथोचित आपल्याला जे शक्य आहे ती दक्षिणा आपण बाबांच्या चरणी समर्पित करायची आहे। कारण या ठिकाणी आपलं ते श्रद्धेचं स्थान आहे आणि रिकामे हाती शास्त्र सांगतं की संतांचं जर दर्शन करायचं असेल तर रिकाम्या हाताने आपण त्यांच्याकडे जाऊ नये। एखाद्याच्या घरी बाळ जन्माला आलं असेल तर त्या बाळाचं मुख बघायला रिकाम्या हाती जाऊ नये, आणि एखादा हॉस्पिटलमध्ये आजारी असेल त्याला बघायला रिकाम्या हाती जाऊ नये। आणि संतांचं दर्शन घेत असताना आपण रिकाम्या हाती घेऊ नये। या न्यायाने हे पहा, तुम्ही कुणी कुठे जाणार नाही। पाय मोकळे करण्यासाठी बाबांनी तुम्हाला एक 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे, पाय मोकळे करा। पण या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी गुरुपूजनाचा सोहळा संपन्न होत असताना पहिलं चरण पूजेचा सन्मान आपल्या गावचे नवोदित कीर्तनकार हरिभक्तपरायण तुकाराम महाराज साळुंके आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती कुसुम तुकाराम साळुंके या दोघा उभयतांच्या हस्ते या ठिकाणी गुरुपूजन होत आहे। पायाखाली ताट ठेवा। हे पहा, जी मंडळी बाहेर बसलेली आहेत ना त्या सर्व मंडळींनी मंडपामध्ये या, पाय मोकळे करून परत या। ऐशा लाभा मोकळा तुका म्हणे वाया गेला, पुन्हा ही संधी मिळणार नाही। बाबांनी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भावाची वंदने। इतकं सांगून देखील जर का आपण अशा लाभापासून जर का परावृत्त झालो तर खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान नाही तर आपण अभागी ठरू। चला सर्वांनी पुरुष मंडळ पुरुष वर्ग कुठे गेला? पुरुष वर्ग सगळे चला।
खरोखर आनंद या गोष्टीने वाटतो की 12 वाजून गेलेले आहेत तरी आपण सर्व ग्रामस्थ महिला मंडळ पुरुष मंडळ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत. आपली असलेली जी काही श्रद्धा आहे ती या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते आणि या ठिकाणी आपण करत असलेली जी काही साधना आहे किंबहुना आपण जे पूजन आज आपल्याकडून घडणार आहे ते महत् भाग्याने तुम्हाला आम्हाला प्राप्त होत आहे. दाजी जरा हे सोडलं तर बरं होईल दाजी. आजच संधी आहे. सकाराम महाराज